रमाई 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 अगं काय काय झालंय काय? कुठे आग लागली की वाघ मागे लागलाय? तुझी सून अजून झुकायला तयार नाहीये. ती दिगूला घेऊन वैद्यबुवांना भेटायला जातीये. अगं एवढंच ना, मग जाऊ दे की, खुशाल जाऊ दे. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं असं काही होणार नाही. अगं पण तिने वैद्यबुवांना भेटून काय होईल सांग ना. अगं मी काही स्वतः त्या म्हाताऱ्याला बोलवायला गेले नव्हते ना. ते आले आणि स्वतः त्यांनी विषय काढला. काही होणार आहे का मग? नाही ना. आता त्या सखूने आकाश पाताळ जरी एक केलं ना तरीही काही होणार नाही. सोड मला, सोड. शांतो शांतो. सोड मला. अरे तू शांतो. अरे तू वांज आहेस का खाटेक? हा, माझ्या म्हातारीला संपवायला निघालास तू. सोड मला. अरे शांतो शांतो. सोड. शांतो तू. त्यांनी मुळे दिली, त्याचं चाटण दिलं तर म्हातारीला जुलाब उलट्या चालू झाल्या. फार हालत खराब झाली म्हातारीची. आता ह्याचा टाळकच सोडताय म्हाताऱ्याचा. सोडा. शांतो. सोड मला. असं करू नका, असं करू नका. अहो वयाचा तरी मान ठेवा. अहो उघड्या डोळ्याने झोपणार आहे हा. चुकीचं औषध दिलं. अहो माझी म्हातारी आता मरते का मग मरते अशी झाली. कसं सोडू मी यांना? अहो असं वागू नका. त्यांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो. वैद्य आजोबा, तुमच्याकडे उलट्या जुलाब थांबायला काही मुळी आहे का? हा, अहो तुमच्याकडे उलट्या जुलाब थांबायला काही मुळी आहे का? द्या द्या. देतो. घ्या, तुमच्या आईला द्या, त्यांना नक्की बरं वाटेल. भेरसटलाय म्हातारा. हे आले नसते मग चांगलं दाखवलं असतं. आता मुली दिली आहे ना, ती उगाडून दे आईला. चला रे. आजोबा, अहो शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही धीर धरा जरा. काय होतंय ते माझं मलाच कळत नाहीये. इतकी वर्ष वैद्यकीय केली, चुकीचं औषध स्वप्नातही कुणाला दिलं नाही. रोगाचं अचूक निदान करण्याची कुवत मला विठुरायाने दिली होती, पण आता नाहीये. हो, नाहीये. आता नाही म्हणजे? माझ्या श्रद्धेला, विश्वासाला शिवाप्पाने सुरुंग लावला. त्या क्षणापासून विठुरायावरची माझी श्रद्धा डळमळली. आजोबा असं नका बोलू. सगळं संपलंय. माझा जीवनावरचा, सांगुलपणावरचा विश्वासच उडालाय. भक्ती मार्गावर चालणारे शिवाप्पा सारखे फसवतात, तिथे संपत सगळं. अहो असं काय करताय? अहो माझे आप्पा कधीच चुकणार नाही. असं नका बोलू. अहो एकदा आठवून तर बघा. काय आठवू? जे भयानक पाहिलंय ते सगळं आठवू? खरं सांगू शकतो, शिवाप्पा बरोबर तुझ्यावरचाही माझा विश्वास उडालाय. कदाचित तुला पहिल्यापासून सगळं माहीत असेल, त्यामुळे मला आता अधिक त्रास देऊ नका. जा आता तुम्ही, जा. निघा, निघा तुम्ही. मला आणखी त्रास देऊ नका. निघा. आजोबा, अहो ऐका ना. अहो आजोबा. अहो ऐका ना.
थांबा ना, ऐका ना माझं. आणखीन काही ऐकवायचंय? अजून काही राहिलंय का? ऐकव. हो असं नका ना हो म्हणू. अरे काय पोरखेळ चाललाय का सकू? हो माझं ऐकू तरी घ्या आता ना. तू माझं ऐकायचं. तुझ्या बोलण्या खातर मी इथवर आलो की नाही? सरळ स्पष्ट शब्दात ते वैद्य बुवा पुन्हा म्हणाले, आणि ते खरंच आहे. त्यांच्याकडून चुका होत आहेत, लोक त्यांना मारायला धावत आहेत. ते त्यांना धक्का बसलाय म्हणूनच ना. अहो पण मी सांगू का, मला बुवा आजोबांची अवस्था बरी नाही वाटत आहे. मग मी त्यांच्याशी खरं खोटं कसं करू? पण मला खात्री, माझे आप्पा चुकणार नाहीत. का चुकणार नाही? ते काय देव आहेत का? हो नाही हो, पण दागिनेच नव्हते तर ते विकतील कसे? मला समजून घ्या ना हो, हे काहीतरी वेगळं आहे. आता माझ्या मर्यादा संपल्या सखू. अशाने मी माझ्या आईला गमावून बसेन. मी आजवर तुझी साथ दिली, माझी हद्द संपली आता. क्षमा कर मला. काय खरं काय खोटं ते तू आणि रमाई बघा. नाही हो, थांबा ना हो. ऐका ना माझं, तुम्ही जर असं माझ्याशी तोडून बोललात तर तर मी माझं. काय तू? काय तुझं? बोल, एक तरी विचार पूर्ण कर. बोल ना, फक्त नाही नाही करू नकोस. रमाईचं ऐकून मी तुझ्या माहेरी आलो का? नाही ना. तुझंच ऐकून आलो ना. पण रमाईचं तुला ऐकायचं नाही, आणि तुला काय म्हणायचं हे तुझं तुला माहिती नाही. एक सांगतो सखू, तुला ना तुझ्या आई वडिलांची चूक मान्य करवत नाहीये, बाकी काही नाही. अहो असं कसं मान्य हो? अरे तुला कळतंय का सखू? अगं उगीच मधल्या मध्ये मी भरडला जातोय. हे बघ, आता माझ्या मदतीची अपेक्षा ठेवू नको. रमाई आणि तू काय ते बघा. अहो अहो ऐका ना. अहो अहो दिगू, एकटाच आलास? अरे अर्धांगिनी कुठे आहे? आता काय शेपटी सारखा मागे मागे घेऊन फिरू मी तिला? येईल तिची ती, आल्यावर तिलाच विचार. अरे मग चिडतोस कशाला? किती साधेपणाने प्रश्न विचारला मी. हा, दोघे बरोबर गेला होतात ना? नाही, कसं आहे, तुला पटो न पटो, पण सखूच्या पाठीशी तू असतोस ना. ती म्हणाल तसं करतोस की नाही? थोडीशी रडत म्हणू दे,